हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1ला कंटिन्यू करू आणि ह्या व्हिडिओत आपण क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1चा क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट द पॉलिनोमियल इन एक्स युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. क्वेश्चन दिला आहे मोनोमियल विथ डिग्री 7. सो ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला पॉलिनोमियल लिहायचं आहे आणि काही इन्फॉर्मेशन स्क्रीनवर दिलेली आहे त्याच्यावरून. ठीक आहे. मोनोमियल म्हणजे काय असतं? ज्या पॉलिनोमियल मध्ये फक्त एक टर्म असते. आणि डिग्री 7 म्हणजे काय? त्याच्या व्हेरिएबलची मॅक्सिमम पॉवर असणारे 7. ठीक आहे. दोन इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे. असा पॉलिनोमियल बनवा ज्याच्यामध्ये एकच टर्म असेल आणि ज्याची मॅक्सिमम पॉवर असेल 7, पण व्हेरिएबल एक्स यूज करायचा आहे. सो आपण काय लिहिणार मग इथं? एक्स रेस टू 7 आणि कोइफिशियंट काहीही दिला तरी चालतो, कारण फोकस आपल्याला फक्त या व्हेरिएबल टर्मवर करायचा आहे. सो आता चेक करा, याच्यात एक टर्म आहे, यस. याची मॅक्सिमम पॉवर 7 आहे, यस. सो हा आपला आन्सर झाला. पुढच्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे बायनोमियल पाहिजे आणि ज्याची मॅक्सिमम डिग्री पाहिजे 35. सगळ्यात आधी बायनोमियल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये दोन टर्म्स असतात. जसं मोनोमियल मध्ये एकच टर्म होती, तसं बायनोमियल मध्ये दोन टर्म्स असतात. सो सगळ्यात आधी एक टर्म लिहून घेऊ ज्याची मॅक्सिमम डिग्री असेल 35. सो ही आपल्याकडे आली फर्स्ट टर्म. याच्या पुढे कोइफिशियंट तुम्ही काहीही लिहू शकतात, तो मॅटर करत नाही. आता फर्स्ट टर्म तर आपण लिहिली. सेकंड टर्म लिहिण्यासाठी मी इथं प्लस किंवा तुम्ही मायनस साइन काही देऊ शकतात. मी इथं लिहिणार 5 एक्स रेस टू 7. आता एक्स रेस टू 7च का लिहिलं? हे काहीही फिक्स नाहीये. फक्त एवढं लक्षात ठेवा की इथं जो व्हेरिएबल येणार त्याची पॉवर 35 पेक्षा कमी पाहिजे, कारण मॅक्सिमम जी पॉवर आहे ती 35 आहे. सो तुम्ही इथं 37 लिहू शकत नाही. आता चेक करा, दोन टर्म्स आहेत, यस. मॅक्सिमम पॉवर 35 आहे, यस. सो हा आपला पॉलिनोमियल बनला. थर्ड एक्झाम्पल दिलेला आहे ट्रायनोमियल विथ डिग्री 8. सो ट्रायनोमियल असतं ज्याच्यामध्ये 3 टर्म्स असतात आणि ज्याची मॅक्सिमम पॉवर असते 8. ओके. सो सगळ्यात आधी आपल्याला पहिला टर्म तर कळून गेला की एक्स रेस टू 8 पाहिजे. त्याच्यासमोर मी कोइफिशियंट 3 लिहिला. आता दुसरा टर्म काय लिहिणार? ज्याची पॉवर 8 पेक्षा कमी पाहिजे, म्हणून मी लिहिलं 5 एक्स रेस टू 3 आणि तिसरा टर्म मी लिहिलं 9 एक्स रेस टू 2. चेक करा, 3 टर्म आहे. मॅक्सिमम डिग्री म्हणजे मॅक्सिमम पॉवर एखाद्या व्हेरिएबलची 8 आहे, यस. सो हा आपला झाला पॉलिनोमियल, ज्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली होती. सो अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 सॉल्व केलेला आहे. आता आपण पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 4 कडे. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, राईट द डिग्री ऑफ गिवन पॉलिनोमियल. सो पॉलिनोमियल दिली असेल आणि याची डिग्री फाइंड आउट करायची आहे. एखाद्या पॉलिनोमियलची डिग्री फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला त्याची पॉवर ऑफ व्हेरिएबल लिहावं लागतं. सो फर्स्ट स्टेप आपण काय करणार? फाइंड आउट द पॉवर ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे. आपल्याकडे टर्म आलेला आहे √5, पण व्यवस्थित बघितलं तर याच्यामध्ये कोणताही व्हेरिएबल नाहीये. सो जेव्हा व्हेरिएबल नसतो तेव्हा आपण काय लिहितो मग? एक्स रेस टू 0. आणि आता एक्स रेस टू 0 ची पॉवर आहे 0. दुसरा कोणताच टर्म नाहीये, म्हणून आपण डायरेक्टली लिहू शकतो की ह्या पॉलिनोमियलची डिग्री आली 0. ओके. सेकंड क्वेश्चन बघू आता. √2 m रेस टू 10 - 7. सो परत फर्स्ट स्टेप आपण करणार, फाइंड आउट द पॉवर ऑफ व्हेरिएबल.
पॉवर ऑफ व्हेरिएबल शोधण्यासाठी याच्यामध्ये जेवढे पण टर्म्स आहेत ते आपण लिहून घेऊ. √2m⁻10 मध्ये व्हेरिएबल काय आहे m⁻10 आणि याची सिंपल पॉवर मिळाली आपल्याला 10. दुसऱ्या टर्म मध्ये व्हेरिएबल नाही आहे, तो आपण कन्सिडर करणार m⁻0. याची पॉवर आली 0. सो 2 पॉवर मिळाल्या, एक आहे 10, एक आहे 0. चेक करा दोघं पॉवर पैकी मॅक्सिमम पॉवर कोणती आहे 10. सो आपण काय लिहिणार मग इथं डिग्री इक्वल टू 10. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला. आता क्वेश्चन नंबर 4 मधला एक लास्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तो थोडा डिफरंट आहे आधीच्या 2 प्रॉब्लेम पेक्षा. परत इथं आपण काय लिहिणार, फर्स्ट स्टेप मध्ये फाइंड आउट करायचं आहे पॉवर ऑफ व्हेरिएबल. पॉवर ऑफ व्हेरिएबल शोधण्यासाठी जेवढे वेगवेगळे टर्म्स असतील ते सगळे लिहून घेऊ. पहिला टर्म आहे एक्स वाय झेड, दुसरा टर्म आहे एक्स वाय आणि तिसरा टर्म आहे झेड. ह्या टर्मला व्यवस्थित बघितलं तर याच्यात 3 व्हेरिएबल आहेत एक्स वाय आणि झेड. आता ज्या व्हेरिएबलच्या डोक्यावर काही पॉवर नसते तिथं आपण काय कन्सिडर करतो नेहमी 1. ह्या टर्मची कंबाईंड पॉवर म्हणजे ही 3 पॉवरची ॲडिशन. सो 1 + 1 + 1 केलं तर आन्सर आलं 3. सेम दुसऱ्या टर्मसाठी पण करणार x⁻1 y⁻1. सो 1 + 1 आन्सर आलं 2. आणि थर्ड टर्म मध्ये फक्त एक व्हेरिएबल आहे ज्याची पॉवर येणार 1. सो आपल्याकडे 3 पॉवर आले 3, 2 आणि 1. आता मला सांगा या 3 पॉवर पैकी मॅक्सिमम पॉवर कोणती आहे 3. करेक्ट. सो लिहू शकतो आपण इथं की ह्या पॉलिनोमियलची डिग्री किती आली आहे 3. ओके. सो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1चा क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.